ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक. अध्यक्षांच्या दालनात 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा. बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकत्र गाडीतनं प्रवास. 30 ते 35 मिनिटं चर्चा. मिसिंग लिंकवर बोलल्यानंतर महाराष्ट्राचा अपमान कसा काय? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाचा मिसिंग झालेला अजेंडा शोधा. देवाभाऊंनी 18 तासात कनेक्टिंग लिंक सुरूही केला, पण मनसेचा अजेंडा 18 वर्षांपासून मिसिंग आहे. रेल्वे इंजिन पुन्हा कसं रुळावरती येईल याचं आत्मचिंतन करावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. सरकारने 18 तासामध्ये कनेक्टिंग लिंक पुन्हा एकदा जनतेसाठी सुरू केला, परंतु ज्या पक्षाचा अजेंडा गेल्या 17-18 वर्षापासून मिसिंग आहे ते देवाभाऊंवर टीका करतायत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीमध्ये भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता. मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा? एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? राम मंदिरावर बोलल्यावर धर्माचा अपमान कसा काय? 1400 कोटी रुपये चोरले जातात, यावरती बोलायचं नाही का? अरे चोरी आहे ना ती. राज ठाकरे आक्रमक. भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून. आम्ही बोललो, हा देश बोलला. आणि त्या 12 पैकी केंद्र सरकारने जी नेमलेली माणसं आहेत ती RSSशी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशी संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये. भावनाशून्य आमदार दुर्घटनांवरती हसतायत. राज ठाकरेंकडनं आणि अमित साटम यांचा समाचार. तर बॉम्ब टाकेन अशी बोलायची हिंमत होतेच कशी? संजय दिना पाटलांवर हल्लाबोल. त्यांच्या देशीचा एक आमदार, त्याला विचारलं काय चाललंय, म्हणे काल म्हणे झाड पडलं तर ते त्याच्यात एक माणूस गेला, ते त्याच्यावरती चर्चा झाली. आज तो ते गटारातला जो मुलगा पडला त्याच्यावरती चर्चा झाली आणि हसतायत. भावना शून्य. आणि भावना शून्य एवढ्यासाठीच कारण तुम्हाला किंमत नाही. भाजपचे नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. मुंबईमध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये चर्चा. खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. शिंदे आणि पवारांची भेट झाली त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली आहे का? या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. ठाकरेंच्या पक्षांसारखीच पवारांची पक्षाची अवस्था होऊ शकते असं देखील भाकीत. 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहित नाही. उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं. सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतो. आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला. त्यांनी आपलं घर सांभाळावं असाही सल्ला. तर पहिल्या माळ्यावरनं खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनात बैठक घेतली. राऊतांच्या टीकेला हे उत्तर. शरद पवारांची साथ सोडणार नाही? नाही, 100% नाही हो. कोणीच नाही सोडणार. तुम्ही जे विधान करतात की तुमचे खासदार सोडून, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? नाही, मी त्यांना सल्ला एवढाच देणार की आपलं घर सांभाळा, दुसऱ्याच्या घरात काय डोकावू नका. पवार आणि शिंदेच्या बैठकीमुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत. ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्याच छताखाली बैठक. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. आमचं मन दुखावलंय. संजय राऊतांचं भाष्य. अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट ही राजकीय दृष्टीनं पाहणं योग्य नाही. राऊतांनी गैरसमज करून घेऊ नये. शिंदे आणि पवारांच्या भेटीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. सर्वांना भेटावं, चर्चा करावी आणि अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी कराव्या म्हणून साहेबांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची कॅबिन घेतली. हा काही चर्चेचा किंवा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही.
शरद पवार हे राज्याचे मोठे नेते, ते दालनात आले म्हणून स्वागतासाठी पोहोचलो. विधान भवनातील भेटीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. त्यामुळे कोणाच्याही पोटात दुखत असेल तर त्यांनी उपचार करून घ्यावेत. यावरती बोलणं हा कद्रूपणा, अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. राऊतांच्या टीकेला शिंदेंचं उत्तर. दालनामध्ये बैठक म्हणजे त्यांना मान्यता दिली असं होत नाही. राऊतांच्या टीकेला जयंत पाटील यांचं उत्तर. संजय राऊत फार चिडलेले दिसतात. कुठलाही गैरसमज नको असंही वक्तव्य. तर आमचे खासदार एकत्र असं भाकीत करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर प्रतिक्रिया. उद्या काँग्रेसचे विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत मी प्रेडिक्शन असं करायला लागलो तर कसं दिसतं. त्यामुळे एखादी घटना जर झालेली नसेल तर होईपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. येत्या काही दिवसात एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल. शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य. पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय दिसतील असंही वक्तव्य. पुढच्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय झालेले दिसतील. काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील. भेट घेणं चुकीची गोष्ट नाही. राज्यात जे काही आयुध असेल ते आम्ही वापरतो. सर्वजण मिळून चर्चा करतो. सर्व मिळून काम करण्याची राज्याची पद्धत आहे. शिंदे आणि पवारांच्या भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी कुणाला भेटावं हे ठाकरे आणि राऊत सांगणार का? संजय शिरसाट यांचा सवाल. शरद पवार राजकीय संस्कृतीत जपतात. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचे चांगले संबंध. शिरसाटांची प्रतिक्रिया. शरद पवार साहेब हे देशातले नेते, गल्लीतले नाही. ते काय गुप्त भेट होती का? ती काय हॉटेलमधली भेट होती का? भविष्यामध्ये त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे तुम्हाला नाही विचारणार ते.